माजी नक्षलवादी त्याला भेटलो होतो मी, पण तो तिथे गडचिरोलीच्या आसपासच्या गावातला होता बोलला. तर त्याने त्याची स्टोरी सांगितली, ती फारच विचित्र होती. त्या विचारांत तो प्रभावित झाला, गेला त्या लोकांमध्ये, गेला तिकडे माग काढत त्यांचा गेला. त्यांना मला तुमच्यामध्ये सामील व्हायचं आहे, पोलिसांना मारून ये. त्याने 2 पोलिसांना मारायला लावलं आणि खून केल्यावरती त्याला ते सहन होईना की आपण काय केलं आपण, म्हणजे त्याचा वरचा जो होता नक्षलवादी त्याला कळलं. त्याने स्वतःच पोलिसांना फोन केला की हा माणूस आहे, याला पकडा. तो एकदा पकडला गेल्यावरती तो कायमचा तुझ्यावरती स्टॅम्प पडला. हा कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर आणि मी लिहायचो पण, आणि मी त्या याच्यावरती एकदा मी भेटलो होतो, आपले रत्नाकर मस्करींना भेटलो होतो आणि त्यांच्याशी बोललो होतो. तर त्यांना माझं वाचन आणि हे आवडलं, तर ते बोलले तू या विषयावर लेक्चर देशील का. तर मग मी लेक्चर्स वगैरे दिली होती. तर त्याने मी त्यांच्या घरी बऱ्याचदा जाणं येणं झालं. त्यांच्याशी मी या विषयावर बोललो. तर भूतपेक्षा भय हा विषय आमचा जास्त होता, की भीती जी असते ना ती काय असते. तर ते बोलले भीती मोस्टली भूत कुठून निर्माण येतात. तर त्यांचं म्हणणं होतं की अपराधगंड हा शब्द त्यांनी वापरला होता, की गिल्ट, तुमचं एक गिल्ट असतं, ते तुमच्या आसपास भूत बनून वावरतं. आणि ही गोष्ट मला, मी मीडियामध्ये काम करत होतो, ते एक किस्सा आहे असा, की एक माजी नक्षलवादी त्याला भेटलो होतो मी. नक्षलवादी होता, तो सोडलं होतं त्याने, सरेंडर वगैरे झाला होता, तो बाहेर पडला होता. तर तो आला होता एकदा आमच्या याच्यामध्ये, त्यामध्ये. तर त्याच्याशी मी बोलायला गेलो होतो. तर मला एक तर माणसा भेटतानाच माझा एक असं एक वेगळंच फिलिंग होती. तर मी असा कधी माणूस बघितला नव्हता की नक्षलवादींचे त्यांची माइंडसेट काय असतो. तो भलेही तो म्हणतो मी आता सोडलं आहे सगळं, एज्युकेटेड वगैरे होता तो, पण तो तिथे गडचिरोलीच्या आसपासच्या गावातला होता बोलला. तर त्याने त्याची स्टोरी सांगितली, ती फारच विचित्र होती. म्हणजे त्याची स्टोरी अशी होती की तो मग शिकलेला वगैरे होता, कॉलेजमध्ये वगैरे जात होता. त्या विचारांत तो प्रभावित झाला. तो तिकडे गेला त्या लोकांमध्ये, गेला तिकडे माग काढत त्यांचा गेला. त्यांना मला तुमच्यामध्ये सामील व्हायचं आहे. सामील व्हायचं म्हटलं त्यांनी याला पहिलंच काम असं देत नाही शकत की पोलिसांना मारून ये. 2 पोलिसांना मारून घे. त्याने 2 पोलिसांना मारायला लावलं. त्यानं मारलं, त्या पोलिसांना मारलं त्याने. त्याच्यानंतर आला परत आल्यावर आता त्याने सांगितलेली सिस्टीम काय होती यांची, की फसवतात कसं ते. आता हा माणूस परत खून केल्यावरती त्याला असह्य झालं. तो तसा एज्युकेटेड होता, तो प्रभावित झाला होता, त्याने खून पण केला. पण खून केल्यावरती त्याला ते सहन होईना की आपण काय केलं आपण, म्हणजे आपल्याला हे तर करायचं नव्हतं. आपल्याला तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता, पण अगदी प्रॉपर नक्षल असा हे नव्हता. पण आता खून झाला, आता काय करायचं. तर त्याचं असं होतं की इथनं पळून जावं आपण. आपल्या घरच्यांना त्यानं कॉन्टॅक्ट केला की मला कसं तरी इथून बाहेर काढा, मला बाहेर पडायचं. त्याचा वरचा जो होता नक्षलवादी त्याला कळलं. त्याने स्वतःच पोलिसांना फोन केला की हा माणूस आहे, याला पकडा. तो एकदा पकडला गेल्यावरती तो कायमचा तुझ्यावरती स्टॅम्प पडला. तर तो अडकला, त्याला कळे ना काय आलं. तो त्याच्याकडे 2 पोलीस आले. ते बोलले की बघ तू आता आमच्या ताब्यात आहेस, तुला आम्ही घेऊन जातो पोलीस स्टेशनला. तो हातापाय पडायला लागला, मला नको, माझं आयुष्य नव्यानं सुरू करायचं आहे, मला बाहेर पडायचं आहे. तर की नाही, आता आम्ही तुझ्यावर थांबणार आहोत, आम्ही तुझ्यावर राहणार आहोत, तुला आता आम्ही घेऊनच जाणार. सगळं पुढचे 8 ते 10 दिवस ते माझ्या अवतीभोवती सारखे, कुठेही गेलो, मग टॉयलेटला गेलो की माझ्या मागे यायचे ते. तर त्याला असं व्हायला लागलं की त्रास व्हायला लागला त्यांचा. तो बोला मी काय करू. तर ते बोलले की एक काम कर, तू सांगून टाक की मी अपराध केला आहे, माझ्यावरती हे 2 जण होते, यांनी मला सांगितलं होतं मारायला, त्यांचा पत्ता सगळं देऊन टाक, ते झाल्याशिवाय तुला आता आम्ही सोडणार नाही. तो की चला मला घेऊन चला पोलीस स्टेशनला, मी तुमच्याबरोबर येतो, आता मला नाही, आता आयुष्य बर्बाद झालं आहे माझं, मला आता नाही हे करायचं. तो गेला, त्याने पोलिसांकडे कबूल हे केलं सगळं, जेलमध्ये गेला, सगळं ते हे झालं त्याचं पुढचं. त्याच्यानंतर तो सुटला होता. एकदम माझा जो भेटला तो सगळं त्याने सोडलं होतं. तर ते ऐकून मला खूप वाईट वाटलं, खून झाल्यावर काय होतं. पण ते गंमत ही सांगितली होती की ते 2 पोलीस जे त्याला भेटले होते, त्याने सांगितलं हे कबूल करावं लागेल, तेच पोलीस आहे ज्यांना त्याने मारलं होतं. त्याने ज्यांचा खून केला होता तेच पोलीस भूताच्या रूपाने त्याच्या अवतीभोवती फिरत होते सतत. आणि त्याला सांगत होते की नाही तू आता हे कबूल करच, तू हे कबूल कर, तू तुझ्या मुखिया जे आहे तुझे त्यांचं नाव सांग, त्याच्याविषयी तुला मुक्तता नाही आहे, आता आम्ही तुला सोडणार नाही. आता ते खरंच भूत त्याच्या अवतीभोवती होती का, त्याचा तो अपराधगंड, त्याचा गिल्ट होतं, त्याच्यामुळे त्याला ते दिसत होतं.
की ज्यांना आपण मारत तेच पोलीस सारखे त्याच्या अवतीभोवती येताना सांगते तू कबूल कर, तू खून केला असते. ते त्याच्या डोक्यावरच बसली होती ती भूतं. तर त्याचं म्हणणं होतं मला ती दिसत होतीस, मला स्पष्टपणे दिसत होती. मला चेहरा ओळखता येत नव्हता कारण मी त्यांचा दगड मारूनच त्यांना मारलं होतं. मग चेहरा त्यांचा हेच झाला होता, मला चेहरा आठवत नव्हता त्यांचा. तर पण पोलीस होते, युनिफॉर्म दिसायचा मला. युनिफॉर्ममधले 2 जण माझ्या अवतीभोवती आहेत, ते मला सारखं दिसायचं. आणि रत्नाकर मटकरी पण हेच बोलले होते की भय असतो, म्हणजे भूतापेक्षा भय जास्त असतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला जे तुम्ही इतरांना सांगत नाहीत, पण ते तुमच्यापाशी असतात आणि त्या कधीतरी तुम्ही एका वीक मेंटल कंडिशनला असतात तेव्हा त्या तुमच्यावरती हावी होतात गोष्टी. आणि मग तुम्हाला हे भूताचे भास होणं किंवा भूत दिसणं. आणि मग ह्या नक्षलवाद्याची जे होता जो माजी नक्षलवादी, तर त्याचं ऐकल्यावर मग अगदी ते 100% जाणवलं की म्हटलं हे तर तेच केस आहे, एकदम सेम केस आहे ही, की भूतं असतील नसतील माहीत नाही, पण आणि परत ते तिथले होते जंगलातल्या याच्यात, तर तिथे ते प्रथा होत्या की भूताचे वगैरे मानणारे होते. पण तो एज्युकेटेड होता त्यातल्या त्यात. पण त्यानंतर त्याने जो अपराध केला त्या अपराधाचे त्याला जे काय गिल्ट आलं होतं, ते गिल्ट त्याला अशा पद्धतीने समोर यायचं की ते पोलीस येत आहेत आणि त्याला घेऊन जातात, नाही चल पोलीस स्टेशनला. कारण एक मला वाटतं ना, तो भय एक खूप मोठा एलिमेंट आहे. कारण आपण जर बघायला गेलो, आपल्या 9 रस असतात, हास्य, क्रोध, करुणा, त्यात भय पण एक असतो आणि त्याला आपण इग्नोर करत गेलोय. पण कारण लहानपणापासून आधी आपल्याला घाबरवलं गेलं की हे खा नाहीतर बुवा येणार, भूत येणार. आणि मग जसं मोठं झालं, काय घाबरतोय काय, ते लांब करत गेलो. तर तो एलिमेंट एकदम असाच राहिलाय तो रस. पण मला अजून एक तुम्हाला गोष्ट विचारायची आहे की दिवा स्टेशनची एक गोष्ट होती तुमची. तिकडे काय झालेलं? कारण दिवा स्टेशन म्हणजे मी प्रवास करायचो जेव्हा, तेव्हा दिवा स्टेशनला जे काही पॅसेंजर्स होते, जे माझे मित्र झाले होते, त्यांनी मला सांगितलेली गोष्ट होती की दिवा स्टेशनला व्हायचं असतं की अनेक जण मधल्या काळामध्ये असं झालं होतं की ते स्टेशनला उतरायचे, ज्या स्टेशनला त्यांचं काही काम नव्हतं, दिवा स्टेशनला उतरायचे. त्यांचं म्हणणं होतं त्यांना कोणतरी बाई बोलवायची